नमस्कार, मी शिवानी लकडे. सिटी नाउ टॉप 20 मध्ये आपले स्वागत. पाहुयात पुणे महाराष्ट्रासह देश विदेशातील ठळक घडामोडी. अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या माळेगाव कारखान्याचं मोळेपूजन रद्द. सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळीपूजनाचा कार्यक्रमाला विरोध दर्शविला. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे अजित पवारांना बारामती तालुक्यातील त्यांचा कार्यक्रम करावा लागला रद्द. माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून राजकीय निवृत्तीची घोषणा मागे. माजी खासदार निलेश राणे यांनी अचानकपणे जाहीर केलेली राजकीय निवृत्ती घेतली मागे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अवघ्या 24 तासात घेतला निर्णय मागे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेले मतभेद दूर करण्यात आले असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचं काम करण्याच्या देवेंद्र फडणवीस यांनी राणे आणि चव्हाण या दोघांनाही दिल्या सूचना. आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांची युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा घेतला निर्णय. पत्रकार परिषद घेत त्यांनी ही यात्रा स्थगित करण्याची केली घोषणा. राज्यात अनेक मराठा युवक आत्महत्या करत असून महाराष्ट्र अस्वस्थ असल्याचं सांगत युवा संघर्ष यात्रा थांबवण्याची केली घोषणा. आयकर व दंड भरण्यासाठी दिलेली रक्कम सल्लागाराकडून हडप. सोलापूरमध्ये आयकर व दंड भरण्यासाठी एका उद्योजकाने विश्वासाने दिलेली सुमारे 2 कोटींची रक्कम आयकर सल्लागाराने परस्पर केली हडप. बार्शी शहरात हा प्रकार घडला. या प्रकरणी संबंधित आयकर सल्लागाराविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचा हवा शुद्धीकरणासाठी पुढाकार. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने हवा शुद्ध होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने घेतला पुढाकार. शहराच्या विविध भागात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा म्हणजेच एअर बिन प्युरिफायर येणार बसविण्यात. चांदणी चौकात बांधण्यात आलेल्या पुलावर खड्डे पडायला सुरुवात. कोट्यवधी रुपये खर्चून चांदणी चौकात बांधण्यात आलेल्या पुलावर अवघ्या काही दिवसांतच खड्डे पडायला सुरुवात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याच्या शक्यता. माध्यान्ह भोजन योजना गुंडाळली. बांधकाम मजुरांना 2 वेळेचे भोजन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली माध्यान्ह भोजन योजना भ्रष्टाचाराचे कुरण असल्याच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरल्यामुळे अखेर गुंडाळण्यात आली. राज्याच्या कामगार विभागाने संबंधित ठेकेदारांना 1 नोव्हेंबरपासून काम थांबवण्याचे दिले आदेश. राज्यातील बाजार समित्यांची 2022-23 ची वार्षिक क्रमवारी जाहीर. राज्यातील बाजार समित्यांची 2022-23 ची वार्षिक क्रमवारी पणन संचालनाकडून जाहीर. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला. नंदनवन ठाण्याच्या तपास पथकातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांची बदली. नागपूरमध्ये बनावट नोटा प्रकरण आणि गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हलगर्जीपणा केल्यामुळे नंदनवन ठाण्याच्या तपास पथकातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांची बदली. तर सर्व वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात करण्यात आली बदली. दूध डेअरीतील वजन मापनात फेरफार केला जात असल्याच्या तक्रारी. गोकुळ संघाअंतर्गत असणाऱ्या प्राथमिक डेअरीमध्ये वजन मापनमध्ये फेरफार केला जात असल्याच्या तक्रारी. याची दखल घेऊन राज्य शासनाने वैद्यमापन शास्त्र विभागाचे अधिकारी, गोकुळ दूध संघाचे अधिकारी व तक्रारदार संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांची त्रिसदस्यीय समिती केली नियुक्त. त्यांना 45 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांना अडवून राजीनाम्याची केली मागणी. मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील मराठा समाजाच्या संतापाचा करावा लागला सामना. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ पाडगाव येथे नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असताना मराठा आंदोलकांनी गारगोटी येथे त्यांच्या गाडीचा ताफा अडवून राजीनाम्याची केली मागणी. भुयारी मेट्रो स्थानकाचे काम करणाऱ्या कामगारांना धमकावून लुटली रोकड. कसबा पेठेतील साततोटी चौकात भुयारी मेट्रो स्थानकाचे काम करणाऱ्या कामगारांना धमकावून त्यांच्याकडील 20,000 रुपयांची लुटली रोकड. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल. डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणारी 1400 इंचाची जलवाहिनी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील फुटली. या भागात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत उड्डाणपूल उभारणीचे काम आहे सुरू. हे काम करत असताना एका अवजड उखळणी यंत्राचे धारदार टोक जलवाहिनीत घुसले. यामुळे जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया.
कंत्राटदार कंपनीनं अनुभवाचं बनावट प्रमाणपत्र जोडल्याचं उघड. धूर फवारणीचे काम मिळवण्यासाठी एका कंत्राटदार कंपनीनं अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र जोडल्याचे आले समोर. पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल. या धूर फवारणीच्या कामात कुळगाव बदलापूर नगरपालिकेची 81,95,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप. प्रत्येक जिल्ह्यात बहुउद्देशीय संगणक केंद्र स्थापण्याचा राज्य सरकारचा निर्णय. महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्यासाठी तसेच ऑनलाईन शिक्षण, प्रशिक्षण, ऑनलाईन मूल्यमापन यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बहुउद्देशीय संगणक केंद्र स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. त्यानुसार शिक्षण विभागाकडून या बहुउद्देशीय संगणक केंद्राची स्थापना केली जाणार. भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी. भारतीय रेल्वेमध्ये 12वी नंतर नोकरी करण्याची सुवर्ण संधी. रेल्वेने नुकतीच गट क आणि गट ड च्या पदांच्या भरतीसाठी मागवले ऑनलाईन अर्ज. ही भरती 2021-20च्या वर्षासाठी केली जाणार. RBI कडून कर्जवसुलीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी. कर्जवसुलीसाठी बँका अनेकदा ग्राहकांना वारंवार फोन करून त्रास देतात. यासाठी RBIने मार्गदर्शक तत्वे केले जारी. आता बँकेचे एजंट तुम्हाला कर्जवसुलीसाठी संध्याकाळी फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत. यासोबतच एजंटला कोणत्याही प्रकारची धमकी देण्यास पूर्णपणे असेल बंदी. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना कर चुकवेगिरीबाबत नोटिसा. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना कर चुकवेगिरी प्रकरणांमध्ये आतापर्यंत 1 लाख कोटी रुपयांच्या वसुलीच्या नोटिसा आल्या बजावण्यात. वस्तू व कर म्हणजेच GST यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली माहिती. टाटा समूह आता भारतात करणार आयफोनची निर्मिती. भारतात आता आयफोनची निर्मिती करणार टाटा समूह. विस्ट्रॉन या कंपनीकडून निर्मिती केली जात होती. या कंपनीकडूनच ॲपलला भारतातून जागतिक व्यापारपेठ मिळाला. परंतु आता टाटाने विस्ट्रॉन कंपनी घेतली विकत. एक्सवर ऑडिओ व्हिडिओ कॉलिंग फीचर उपलब्ध. एक्स म्हणजेच ट्विटर ॲपला एव्हरीथिंग ॲप बनविण्याचा इलॉन मस्क यांचा प्रयत्न. यासाठीच आता या ॲपवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर झाले उपलब्ध. ताज्या घडामोडींचा ओघ असाच सुरू राहील. पाहत रहा सिटी नाव.